दापोलीची आहे. आता थोडं वेळेचं अर्धा एक तासाचं मागे पुढे आज संध्याकाळपर्यंत होईल, कारण आज सकाळचं वातावरण जे होतं त्यानुसार हेलिपॅड किती वाजता क्लिअर होईल हा एक मुद्दा करून, पण साधारणतः 12च्या दरम्यान 11:30-12च्या दरम्यान आम्ही गुहागरला आहे, कारण पुढच्या एकूण 4 सभा, शेवटची सभा सावंतवाडी आहे. मग तिथनं हेलिकॉप्टर नाहीये, त्यामुळे बाकीच्या हेलिकॉप्टर नसल्यामुळे त्या दिवसाच्या सभा आटवायच्या. 11:30-12च्या दरम्यान गुहागर होईल आणि मग पुढची राजापूर आणि त्याच्या पुढे सिंधुदुर्गातल्या 2 सभा आहेत. हेलिकॉप्टर आहे ना, त्यामुळे प्रत्येक त्यामुळे गुहागर विधानसभेच्या गुहागर विधान माझं बोलणं तर पूर्ण गुहागर विधानसभेची जी काही, कारण कोणही गाड्यानं प्रवास करून पोहोचू शकणार नाही, 2-2 हेलिकॉप्टर काही खर्चात बसत नाहीत. त्यामुळे आम्ही गुहागरच्या विधानसभेच्या बैठकी करता मी, सदाभाई इथले उमेदवार असे आम्ही माझे ते नेते आहेत, त्यांच्याबद्दल काही विषयाची जी काही होते ती त्या वेळचा विषय असतो, तो त्या दिवशी संपतो. परत दुसरा दिवस उजाडल्यावरती तो विषय करून आपण जाऊ नये. त्यामुळे तो विषय संपलेला आहे. कुठलाही जो आहे नाही, याच्यात एकदा वरिष्ठांनी चर्चा झाल्यावरती हा मुद्दा संपलेला आहे. माननीय शिंदे साहेब आणि माझी चर्चा झाली, ते परत उद्या माझ्याशी बोलतील. एक शेवटचा प्रश्न आहे याला जोडून, या दापोलीमध्ये भाजपचे कार्यकर्ते महायुती म्हणून, आम्ही महायुती म्हणून जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्ते एकत्रितरित्या काम करतात. जिथे छोटे मोठे विषय झाले ते त्या ठिकाणी पूर्णतः सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला. रत्नागिरीत सर्व कार्यकर्ते एकत्र बसले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सिनियर कार्यकर्त्यांनी सर्व सांगितलं. त्याप्रमाणे दापोलीतले जिल्हाध्यक्ष आहेत ते या पद्धतीच्या ह्याच्या भूमिकेपासून, महायुतीच्या भूमिकेपासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाजूला नाही.